संपलेला आहे. ते विधान आणि सध्या महाराष्ट्रातली असलेली परिस्थिती. नाही, जंगलराज तो प्राण्यांचा असतो. म्हणजे तगडा प्राणी, मग वाल असतील, सिंह असतील, तगड्या अगदी चांगल्या ताकदीच्या पण प्राण्यांवर स्वार होतात. तो जंगलराज मला माहिती आहे. माणसांमधला जंगलराज मला माहिती नाही. मी महाराष्ट्रात मात्र आता जंगलराज बघते. कारण भर दिवसाचं कोयते साध्या छोट्या भांडणाचं, म्हणजे स्कूटरला धक्का लागला अशी भांडणं जीव घेण्यापर्यंत चालली आहे. मग हा कुठला राज आहे? या राजला काय म्हणावं? एक मिनिट त्यांना राहू द्या. आज दोन गोष्टी घडल्या सभागृहात. सभागृहामध्ये आज पहिल्यांदा, इतिहासामध्ये पहिल्यांदा विरोधी पक्षाने कोरम पुरा केला. आणि कोरम पुरा झाला तर जो MS डिपार्टमेंट आहे त्यांनी, ज्या MS आहेत त्यांनी सांगितलं कोरम पुरा झाला आहे. त्यामुळे त्या कोरम पुरा झाल्यानंतर एक तर महापौर किंवा माजी महापौर त्या खुर्चीत बसून काम केलं पाहिजे, किंवा उपमहापौर नाही, महापौर नाही, भाजपाचे कुणीच नाही. आणि कोरम आमचा पुरा होतो म्हटल्यावर शिंदे गटाची लोक उठून गेली तरी आमचा कोरम पूर्ण झाला. कारण आपला विरोधी पक्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये कोरम पुरा करण्याच्या ताकदी एवढा आहे. आणि त्यामुळे महापौरांना आणि MS डिपार्टमेंटला वेळेत सभागृहात चालवा हे एक ट्रायल होती. पुढच्या वेळेला जर अशा वेळेच्या कोरम पुरा होऊनही आला नाही तर पुढच्या वेळेला महापौर खुर्चीत बसून सभागृह चालवू विरोधी पक्ष म्हणून. का आज सकाळीच सगळ्या राज्यांच्या बाहेरच्या रिझल्ट लागले. निश्चितच बांगलादेश, पश्चिम बंगाल, त्यानंतर तुमचं आसाम आणि तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी अशा 3 राज्यांमध्ये भाजपला बऱ्यापैकी विजय मिळाला. पण इतका आनंद होता त्यांना की एका महिलेने, तो आनंद त्यांचा ओसडून वाहत होता की कसं आम्ही जिला वाघीण बोलत होतो तिला आम्ही कसं हरवलं. अर्थात पश्चिम बंगालबद्दल मी काही जास्त बोलणार नाही, कारण मी तो काय कधीच बघितलेला नाही आहे. पण काय काय चाललेलं ते तुमच्या माध्यमातून आम्ही पाहिलं आहे. त्यामुळे हारजीत होत राहते. ज्या वेळेला तामिळनाडू आणि तामिळनाडूच्या पण केरळमध्ये आम्हाला चांगलं बहुमत मिळालं आहे, भाजपचा तर धुव्वा उडाला आहे, तर आम्हाला पण पेढे वाटू दे असे काँग्रेसचे नेते, जे गटनेते आहेत, नेते आहेत, अशरफ आझमी यांनी पेढे वाटण्याची परवानगी मागितली. तेही महापौरांनी आधी परवानगी कांडोळाच केला. मग जेव्हा मी हे अभिनंदनाचा ठराव मांडत असताना मी उभी राहिली. मी मोठ्या दिलानी, मोठ्या मनाने मी त्यांचं अभिनंदन केलं. पण अभिनंदन करत असताना त्यांना एका गोष्टीचा कसा विसर पडू शकतो, ज्या महाराष्ट्रामध्ये एका लहान 3-3.5 वर्षाच्या मुलीला, कुलकर्णी आडनावाच्या मुलीला वासरू दाखवतो करून जो नराधाम, जो पेरोलवर सुटलेला, त्याने त्याच्यावर अत्याचार केला, अत्याचार करून तिचा खून केला, खून करून त्या टोपलीत ठेवला, म्हणजे शेणामध्ये, आणि निघून गेला. आणि त्या मुलीवर एवढा अत्याचार झाला त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टी, शिंदे गुट एक अवाक्य अक्षर काढलं नाही. ना तिला श्रद्धांजली वाहिली, ना तिच्याबद्दलचं जे काही आम्ही म्हणतोय ना, जरी नराधामाला पकडलं तरी माझं उलटं मत आहे की दरवेळेला लहान मुलींवर अत्याचार झाला की आपण कायद्याच्या भाषा करणार. ते कायदा मोडताय वारंवार, कारण त्यांना माहिती आहे की ह्या लोकशाही आहे, तिथे लोकशाही बरोबर असणार.
पण अशा सभागृहात लोकशाहीचे तर वाटोळं करतायत, त्या लोकशाहीचा विसरच पडतोय. आणि अशा वेळेला त्या मुलीसाठी श्रद्धांजली मुंबई महानगरपालिका म्हणून सभागृहात मांडणं पहिल्यांदा सभागृह होतं. बजेट संपल्यानंतरचा 3 दिवसाच्या प्रदीर्घ काळानंतर चालू झालेली नॉर्मल सभा होती. आणि आपल्याकडे परंपरा आहे, आपल्याकडे एक संस्कार आहे, आपल्याकडे एक नियम आहे की अशा वेळेला बाहेर कुठेही असं काही हादसा घडतो त्यावेळेला त्याची चर्चा ही मुंबई महानगरपालिकेमध्ये घडवली पाहिजे. आणि ज्या महिलांचं बिल पास नाही केलं म्हणून गळे काढणारे, एक दिवस बजेट असतानासुद्धा तो दिवस फुकट घालवणारे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गुट, आज एका लहान छोट्या मुलीवर अत्याचार झाला तर त्याचा तुम्हाला विसर पडला. बरं, मी भाषणात तो विसर पडलेला मी आठवण करून दिली, मी त्यांना अभिनंदनही केलं आणि त्यांना आठवण करून दिली. पण जेव्हा सभा संपते त्यावेळेला तरी त्या लहान बालिकेवर जो काही प्रसंग घडला, क्रूर कर्म्यांनी घडवला, तिच्याबद्दल श्रद्धांजली वाहून तिच्या आईवडिलांना एक मॉरल सपोर्ट हा दिला पाहिजे. आपण पाहिलं असेल, मी काल पुण्यात गेले होते, तिच्या वडिलांची विनंती ऐकल्यानंतर मी त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही कारण त्या विनंतीला आम्ही मान दिला. पण माझ्या महानगरपालिकेच्या सभागृहात एक ठराव होतो आणि तो श्रद्धांजलीचा ठराव तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचतो. आणि एका छोट्या बालिकेला आपल्याकडनं, आपण सर्व आया आजी आहोत, तसं यांचं हृदय. महापौर मॅडम आहेत, MS मॅडम आहेत, म्हणजे महिला आहेत, त्यांना याची जाणीव नाही. आणि अशा गोष्टीचा मी धिक्कार करते, मी निषेध करते. तुम्ही तो प्रस्ताव मांडला होता का? समजून घ्या, प्रस्ताव असे आम्ही मांडत नाही, सत्ताधारी मांडतात. सत्ताधाऱ्याने बेभान आनंदामध्ये फक्त अभिनंदनाचा ठराव आणला. अभिनंदनाच्या ठरावावर थोडंसं हेही बोलले असते, 2-3 दिवसापूर्वी जी घडलेली दुर्घटना आहे त्याचा पण आम्ही अभिनंदन तर आज आमच्या सगळ्यांच्या निवडून आलेल्यांचं करतो. पण अभिनंदनाबरोबर मला हाही ठराव मांडायचा आहे की त्या चिमुरडीवर इतका वाईट प्रसंग घडला आहे तर तमाम महिलांना याचा आनंद झाला असता. आम्ही पैसे कसे वाटतो आणि कसा निकाल आणतो ते वारंवार आपण बघतोय. मग त्याचा पश्चिम बंगाल पण काय मागे नाही. त्यामुळे पैसे वाटून निकाल कसे आणायचे ही आता परंपरा चालू झाली आहे. पण महानगरपालिकेची परंपरा आहे, एखादी दुर्घटना घडली तिची प्रचंड मोठी चर्चा झालीच पाहिजे. आणि त्या लहान मुलीवर घडली आहे आणि त्याच्यासाठी आमच्याकडे वेळ नाही की तिला श्रद्धांजली वाहण्याचं, ह्याचा मी निषेध करते. ओके. बंगालमध्ये चाप बसेल की नाही वगैरे मला माहिती नाही, कारण मी कधीच पश्चिम बंगालमध्ये गेलेली नाही. तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहात, पहिला आधी महाराष्ट्रावरती कुठला चाप लावता येतो सांगा. म्हणजे चापाचे काही प्रकार विकार आहेत का? कारण महाराष्ट्रामध्ये दिवसा ढवळ्या 3 वर्षाच्या 6 महिन्याच्या पासून अगदी 70-80 वर्षाच्या महिलेवर अत्याचार होत आहे. तिथला चाप कुठला आहे? म्हणजे प्रकार असेल तर आम्हाला सांगा. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात काय चाप बसेल ते त्यांचं ते बघतील. पण महाराष्ट्रात तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्या राज्यात काय काय घडतं आहे. पुण्यामध्ये कोयते काढले जात आहेत, तलवारी काढले जात आहेत. पुण्यामध्ये अवकाळी पावसामध्ये रस्ते भरले जात आहेत. ह्या सगळ्या गोष्टीकडे महाराष्ट्र म्हणून बघणार आहात की नाही? तुम्ही खूप चांगले मुख्यमंत्री आहात, खूप मस्त. बोलण्यामध्ये तर कोण हातच नाही पकडू शकत, तोंडात नाही. पण कृती अपेक्षित आहे. भारताच्या एकतेला जो धोका निर्माण व्हायचा तो आता होणार नाही. चांगली गोष्ट आहे. कारण भारत देशाची गोष्ट जेव्हा येते तेव्हा सर्वांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे, लढलं पाहिजे. तर आम्ही तुमच्यासोबत आहोत, कारण भारत देशाचा प्रश्न आहे. पण भारत देशामध्ये जो काही आपण आता घुसपेट म्हणताय, त्या घुसपेटला गव्हर्नमेंटचे काही जे निकष असू नये हे सगळं मिळवलं, त्याचं काय? आणि कुठल्या तरी एका जातीला किंवा एका धर्माला टार्गेट करून
भारत देशामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण, तर त्याला विरोध आहे. आणि भारताची अखंडता एकत्र ठेवायची असेल, मुळात आपण भारताने लोकशाही स्वीकारली आहे. अधिकारशाही अजून आलेली नाही, चालू झाली आहे पण आलेली नाही. आपण लोकशाही स्वीकारली आहे, तर त्या लोकशाहीत राहून भारत अखंड ठेवणार असाल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.